Firm can produce three types of clothes A, B, and C. Three kinds of wools are required for it: red, green, and blue wool. One unit of 1 unit length of type A cloth needs 2 meters of red wool and 3 meters of blue wool. 1 unit of type B cloth needs 3 meters of red wool, 2 meters of green wool, and 2 meters of blue wool. And 1 unit type C cloth needs 5 meters of green wool and 4 meters of blue wool. The firm has only a stock of 8 meters of red wool, 10 meters of green wool, and 15 meters of blue wool. It is assumed that the income obtained from 1 unit length of type A cloth is rupees 3, of type B cloth is rupees 5, and of type C cloth is rupees 4. Determine how the firm should use the available material so as to maximize the income from the finished cloth, and formulate this problem as a linear programming problem. तर प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, एक कंपनी आहे, ती कंपनी 3 टाईपचे क्लोथ्स बनवते. क्लोथ ए, क्लोथ बी आणि क्लोथ सी. तर ए, बी, सी हे 3 क्लोथ बनवण्यासाठी वूल्स लागतात आणि ऊनचे 3 कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत: रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. मग त्याच्यात त्यांनी पर्टिक्युलर टाईप ए क्लोथसाठी किती मीटरचे रेड वूल लागतात, किती मीटरचं ब्लू वूल लागतं आणि किती मीटरचं ग्रीन वूल लागतं हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो प्रत्येकी टाईप ए साठी, टाईप बी साठी आणि टाईप सी साठी रेड, ग्रीन आणि ब्ल्यू वूल किती किती मीटर लागतं हे त्यांनी प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि हेही सांगितलेलं आहे की द फर्म हॅज ओनली स्टॉक ऑफ, म्हणजे रेड वूलचा स्टॉक किती आहे, ग्रीन वूलचा मॅक्सिमम स्टॉक किती आहे, ब्ल्यू वूलचा मॅक्सिमम स्टॉक किती आहे हे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की टाईप ए चा क्लोथ ज्यावेळी विकला जाईल त्यावेळी त्याच्यावर मिळणारं प्रॉफिट हे किती आहे, 3 रुपये आहे टाईप ए साठी, बी साठी 5 रुपये आहे आणि सी साठी 4 रुपये आहे. तर या सिनियरोसाठी आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला डिसिजन व्हेरिएबल ठरवावे लागतील. तर डिसिजन व्हेरिएबल मी काय कन्सिडर करेन, तर पहिला एक्स म्हणजे डिसिजन व्हेरिएबल घेतो मी, युनिट ऑफ क्लोथ ए प्रोड्युस्ड. किती क्लोथ ए, किती युनिट्स आपण बनवले ते म्हणजे एक्स. वाय म्हणजे युनिट ऑफ क्लोथ बी प्रोड्युस्ड आणि झेड म्हणजे युनिट ऑफ क्लोथ सी प्रोड्युस्ड. तर इथं एक्स, वाय आणि झेड म्हणजे आपण क्लोथ ए चे किती युनिट्स बनवले, क्लोथ बी चे किती बनवले आणि क्लोथ सी चे किती बनवले हे आपण कन्सिडर केलं. आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आपलं, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमाइज करायचं आहे. आणि मॅक्सिमाइज कशासाठी करायचं आहे, प्रॉफिट जे आहे टू मॅक्सिमाइज द इन्कम फ्रॉम द फिनिश्ड क्लोथ. इन्कम जे आहे ते आपल्याला मॅक्सिमाइज करायचं आहे. प्रत्येक क्लोथ वरती मिळणारं प्रॉफिट त्यांनी मेन्शन केलेलं आहे. टाईप ए साठी 3, टाईप बी साठी 5, टाईप सी साठी 4. म्हणजे जर मी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इन्कम पर युनिट नुसार जर लिहिलं, क्लोथ ए साठी 3 रुपये आहे, क्लोथ बी साठी 5 रुपये आहे आणि क्लोथ सी साठी 4 रुपये आहे. तर मग मी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसं लिहू शकतो, मॅक्सिमाइज झेड इज इक्वल टू 3x प्लस 5y प्लस 4z. एक युनिट जर विकला टाईप ए चा तर 3 रुपये मिळतात. तर मग मी असे एक्स युनिट जे बनवले ते जर विकले तर मला प्रॉफिट किती भेटणार, 3 टाइम्स एक्स. सेम तसं 5 टाइम्स वाय, सेम तसं 4 टाइम्स झेड. So this 3x belongs to cloth A, 5y belongs to cloth B and 4z belongs to cloth C. तर हे माझं झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन नंतर आपल्याला आता कन्स्ट्रेंटचा विचार करावा लागणार. तर त्यांनी वेगवेगळे कन्स्ट्रेंट दिलेले आहेत. कन्स्ट्रेंट फ्रॉम वूल अवेलेबिलिटी, प्रत्येक वूलची मॅक्सिमम अवेलेबिलिटी किती आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. स्टॉक किती आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यातला पहिल्यांदा मी रेड वूलचा विचार केला. तर क्लोथ ए साठी, क्लोथ बी साठी आणि क्लोथ सी साठी असणारी रेड वूलची रिक्वायरमेंट काय आहे, तर जर मी बघितलं तर रेड वूलची रिक्वायरमेंट कशी आहे, क्लोथ ए साठी 2 मीटर रिक्वायरमेंट आहे, क्लोथ बी साठी 3 मीटर रिक्वायरमेंट आहे आणि क्लोथ सी साठी 0 मीटर रिक्वायरमेंट आहे. सो क्लोथ ए साठी मी बघितलं रेड वूल 2 मीटर लागतं,
त्याच्यानंतर ब्ल्यू वूल किती लागतं? 3 मीटर लागतं आणि क्लोथ सी साठी रेड वूलची रिक्वायरमेंटच नाही. त्यामुळे रेड वूल मी असं लिहून घेतलं आणि टोटल जो रेड वूलचा स्टॉक अवेलेबल आहे तो किती आहे? मॅक्सिमम 8 मीटर एवढा अवेलेबल आहे. बरोबर. तर हा जर मी कन्स्ट्रेंट लिहायचा म्हटला इथं, तर मी कन्स्ट्रेंट कसा लिहिणार? मी क्लोथ ए बिलॉंग्स टू एक्स, क्लोथ बी बिलॉंग्स टू वाय, क्लोथ सी बिलॉंग्स टू झेड. बरोबर. तर मी कन्स्टंट कसा लिहू शकतो? 2x प्लस 3y प्लस 0z इज लेस दॅन इक्वल टू 8. सो 0z न लिहिता मी जस्ट 2x प्लस 3y इज लेस दॅन इक्वल टू 8 असं लिहू शकतो. सो लेस दॅन ऑर इक्वल टू मी साईन का वापरलं? कारण मॅक्सिमम स्टॉक जो अवेलेबल आहे तो 8 मीटर एवढा आहे. हे जसं मी आता रेड वूलसाठी घेतलं, सेम तसंच मी आता ब्ल्यू वूलसाठी विचार करणार. सो ब्ल्यू वूलसाठी क्लोथ ए किती लागतो? 3 मीटर लागतो. क्लोथ बी किती लागतो? 2 मीटर लागतो. आणि क्लोथ सी किती? क्लोथ सी साठी 4 मीटर लागतो. आणि टोटल स्टॉक किती अवेलेबल आहे? ब्ल्यू वूलचा ब्ल्यू वूलचा टोटल स्टॉक जो अवेलेबल आहे तो 15 मीटर एवढा आहे. इथे मेन्शन केलेलं आहे 15 मीटर एवढा अवेलेबल आहे. मग मी कन्स्टंट कसा लिहू शकतो? क्लोथ ए बिलॉंग्स टू एक्स, क्लोथ बी बिलॉंग्स टू वाय, क्लोथ सी बिलॉंग्स टू झेड. त्यामुळं 3x प्लस 2y प्लस 4z इज लेस दॅन इक्वल टू 50. हे झालं ब्ल्यू वूलसाठी. आता जर मी ग्रीन वूलचा विचार केला, तर ग्रीन वूलसाठी पर्टिक्युलर क्लोथ ए साठी ग्रीन वूल लागतच नाही, त्यामुळे 0 मीटर्स. क्लोथ बी साठी 2 मीटर लागतं आणि क्लोथ सी साठी 5 मीटर लागतं. सो क्लोथ ए साठी रिक्वायरमेंट नाही. क्लोथ बी साठी आपल्याला रिक्वायरमेंट आहे 2 मीटरची आणि क्लोथ सी साठी आपल्याला रिक्वायरमेंट आहे 5 मीटरची. बरोबर. तर टोटल स्टॉक किती अवेलेबल आहे? टोटल स्टॉक जो अवेलेबल आहे ग्रीन वूलचा तो 10 मीटर एवढा अवेलेबल आहे. त्यामुळे मी कन्स्टंट कसा लिहू शकतो? 0x प्लस 2y प्लस 5z इज लेस दॅन इक्वल टू 10. सो 0x म्हणजे ती टर्म इथं समजा मी नाही लिहिली, तर 2y प्लस 5z इज लेस दॅन इक्वल टू 10. तर रेड वूलसाठी मी वेगळा कन्स्टंट लिहिला, ब्ल्यू वूलसाठी मी वेगळा कन्स्टंट लिहिला आणि ग्रीन वूलसाठी मी काय लिहिला? वेगळा कन्स्टंट लिहिला. आता इथं आपण डिसिजन व्हेरिएबल जे काय कन्स्टंट केलेले आहे, त्याच्या बेसिसवरती आपल्याला नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट पण द्यावा लागेल. नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट म्हणजे काय? x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू दे आर ऑल्वेज पॉझिटिव्ह. सो x इज ऑल्वेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y इज ऑल्वेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि z इज ऑल्वेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे जे आपण क्लोथ ए, बी आणि सी प्रोड्यूस करू, एक तर ती व्हॅल्यू 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. ती निगेटिव्ह व्हॅल्यू कधीही नसेल. त्यामुळं आपण एक्स, वाय आणि झेड हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे कन्सिडर केलेलं आहे. सो फायनली जर मी जाऊन लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल जर लिहायचं म्हटलं, तर लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल कसं लिहीन मी? मॅक्सिमाइज करायचं आपल्याला फंक्शन. कुठलं फंक्शन? झेड इज इक्वल टू 3x प्लस 5y प्लस 4z. म्हणजे मी इथं लिहिताना एक्स, वाय, झेड सुद्धा लिहू शकतो किंवा x1, x2, x3 सुद्धा लिहू शकतो. झेड इज इक्वल टू 3x1 प्लस 5x2 प्लस 4x3 किंवा 3x प्लस 5y प्लस 4z असं लिहू शकतो. सब्जेक्ट टू म्हणजे कन्स्टंट काय आहेत आपले? पहिला कन्स्टंट काय आपला? रेड वूलचा कन्स्टंट आहे 2x1 प्लस 3x2 इज लेस दॅन इक्वल टू 8. मी लिहिताना एक्स आणि वाय असं सुद्धा लिहू शकतो, म्हणजे एक्स वाय झेड सुद्धा लिहू शकतो किंवा x1, x2 आणि x3 असं सुद्धा लिहू शकतो. इथं लिहिताना मी कसं दाखवलेलं आहे? x1, x2 आणि x3च्या टर्ममध्ये लिहिलेलं आहे. पहिला कन्स्टंट असेल आपला 2x1 प्लस 3x2 इज लेस दॅन इक्वल टू 8. त्याच्यानंतर दुसरा कन्स्टंट असेल 3x1 प्लस 2x2 प्लस 4x3 इज लेस दॅन इक्वल टू 15. आणि तिसरा कन्स्टंट असेल आपला हा, सॉरी, सो दुसरा कन्स्टंट मी हा लिहिला 2x1 प्लस 5x2 इज लेस दॅन इक्वल टू 10. आणि तिसरा कन्स्टंट लिहिला मी 3x1 प्लस 2x2 प्लस 4x3 इज लेस दॅन इक्वल टू 15. आणि हे 3 कन्स्टंट सोडून जे त्यांनी प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेले होते ते सोडून आपल्याला नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट कन्सिडर करावं लागेल. तिथे x1, x2 आणि x3 दे आर ऑल्वेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सो आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. समजला नसेल तर पुन्हा एकदा बघा. हा व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.